नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जयश्री आढाव। आज आपण बघणार आहोत की महिलांमध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा कशा प्रकारे वेगळा असू शकतो। तर प्रामुख्याने याची हाय रिस्क फॅक्टर काय आहेत? अनुवंशिकता म्हणजे काय की जो फॅमिली हिस्ट्री ज्यांच्यामध्ये आहे डायबिटीजची, अशा महिलांमध्ये डायबिटीज हा लवकर बघण्यात येतो। त्याबरोबरच ओव्हरवेट म्हणजेच काय की अतिरिक्त वजन आहे, ज्यांचं अतिरिक्त खाणं आहे किंवा अतिरिक्त कॅलरी युक्त खाणं आहे, अशा व्यक्तींमध्ये, अशा महिलांमध्ये डायबिटीज हा लवकर बघण्यात येतो। महिलांमध्ये पोटाचा घेर हा 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे, अशा महिलांना डायबिटीज हा लवकर होतो। यासोबतच पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, या आजारामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हे जास्त प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे डायबिटीज हा लवकर होतो। यासोबतच व्यायामाचा अभाव असणे किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल असणे, म्हणजे एकाच जागी बसून तुम्ही जर जास्त वेळ राहत असाल तरी सुद्धा हे एक प्रकारचं रिस्क फॅक्टर तुमच्यासाठी आहेत। अशा महिलांमध्ये डायबिटीज मध्ये काय सिम्पटम्स असू शकतात? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढल्यामुळे जो एक काळेपणा येतो, जो गळ्याच्या भोवती किंवा काही वेळेस जॉईंटच्या भोवती असतो, त्याला आपण अकॅन्थोसिस नायग्रिकान्स म्हणतो। हे एक सिम्पटम्स आहे की जे लवकरात लवकर तुमच्या लक्षात येऊ शकतं। त्यासोबतच इरेग्युलर पिरियड्स किंवा पाळी अनियमितता आपण त्याला म्हणतो। यासोबतच काही वल्वोव्हाजायनल कॅन्डिडियासिस किंवा वजायनल पीव्ही डिस्चार्ज म्हणजे व्हाईट प्रकारचा एक डिस्चार्ज असतो, तो येत असेल। यासोबतच इचिंग किंवा एक्सेसिव्ह हेअर लॉस असेल, म्हणजे डोक्याचे केस अति जास्त प्रमाणामध्ये गळल्यामुळे काही महिलांना बाल्डनेस येतो, हा मेल पॅटर्नचा बाल्डनेस असतो। आणि त्यासोबतच हेअर पेन हे क्लासिकल सिम्पटम असू शकतं महिलांमध्ये। हेअर पेन हे एक्सेसिव्ह हेअर फॉलिकलच्या सेन्सिटिव्हिटीमुळे होऊ शकतं। त्यासोबतच खूप चिडचिडापणा येणं किंवा इरिटेबिलिटी होणं, इमोशनल आउटबर्स्ट असणं, लवकर थकवा जाणवणं, यासोबतच काही गोष्टी विसरून जाणं, सतत काहीतरी गोंधळ होणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायाच्या वरच्या साईडला ज्या जखमा होणं, हे वुमनमध्ये जास्त प्रमाणामध्ये बघून येतं। आता ह्याचं एकच कारण असू शकतं की ज्या फॅन्सी आणि डिझायनर सँडल जे आपण यूज करतो त्यामुळे छोट्या मोठ्या जखमा होतात आणि त्या लवकर भरत नाही, त्यामुळे महिलांमध्ये अशा प्रकारच्या जखमा जास्त बघायला येतात। तर अशा या सगळ्या डायबिटीजमुळे महिलांना कुठले धोके होऊ शकतात? तर युट्राईन फायब्रॉइड, ॲडिनोमायोसिस, रेटायनोपॅथी, कॅटरॅक्ट, ग्लॉकोमा आणि प्रायव्हेट पार्टवरती बॉल्स होणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स होणं। हे सगळं महिलांमध्ये खूप कॉमन आहे। हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल तर आजच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा। डायबिटीज बद्दल जे काही तुमच्या शंका आहेत आणि तुमच्या आहारामध्ये तुम्ही काय काय बदल करायला पाहिजे, यासोबतच योगा आणि बाकीच्या गोष्टींचं तुम्ही काय काय अवलंब तुमच्या आयुष्यामध्ये केला पाहिजे, याबद्दल तुम्ही पूर्ण मार्गदर्शन घ्या। धन्यवाद।